अखंड विश्वाला भगवान गौतम बुद्ध आम्हा सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारास आनंद अभिवादन करून आज या ठिकाणी आयुष्मान प्रकाश रामचंद्र कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मीना प्रकाश कदम यांचे चिरंजीव आयुष्मान रोहित प्रकाश कदम यांनी डोंबिवलीमध्ये प्रशस्त असं घर घेतलेलं आहे आणि या घराचा गृहप्रवेश आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होता। आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कदम परिवाराशी संबंधित सर्व मित्र गुणगोत्र आत्मीय या परिवाराला आपण सर्वांनी आशीर्वाद देण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या घराचा गृहप्रवेश करण्याकरता त्यांचे आईवडील आयुष्मान प्रकाश रामचंद्र कदम आणि मीना प्रकाश कदम यांना दोन्ही उभयंतर विनंती करेन की त्यांनी या घराचा गृहप्रवेश या ठिकाणी रिबीन आहे आणि या रिबीनचं गीत कापून आपण या घरामध्ये आपण प्रवेश करू। स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा। स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा। ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। स्वर्ग हा नवा
आताच्या घडीला अशक्य आहे ते शक्य करण्याचं काम आयुष्यमान रोहित प्रकाश कदम यांनी प्रेरणादायी काम आपल्या कमी वयामध्ये कमी अवधीमध्ये ही घेतलेली गरुड झेप आहे. अर्थातच मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. या गरुडीमध्ये असं प्रशस्त आपल्या स्वतःचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या परिवाराचं या ठिकाणी स्वप्न साकार त्यांनी केलेलं आहे. आणि प्रज्वलित करून आपण पूजा करून तदनंतर काली पूजेचा आविष्कार करून आपण या ठिकाणी धार्मिक विधीला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांनी परिवाराने सर्वांनी आता बुद्धाला पुष्पार्पण करा.
शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उपासक सन्माननीय अतुल साळवी साहेब, त्यानंतर आमचे मित्र प्रकाश कदम आणि वहिनी आणि त्यांचे चिरंजीव आणि संपूर्ण रासटकर कदम कंपनी त्यांचे संपूर्ण नातेवाईक आणि आमचे मित्र मिलिंद चव्हाण. आम्ही आता प्रकाश कदम आणि त्यांचे चिरंजीव रोहित कंसात प्रतीक करते. तर त्यांनी ही वास्तू घेतली ते कल्याणमध्ये. प्रथमतः मी माझ्या बल्लाळ कुटुंबियांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या या घरामध्ये भरभराटी व विशेषतः चांगलं आरोग्य लाभो अशी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. त्यानंतर मी थोडंसं मागे जाईल की प्रकाश कदम आणि मी 91ला कोयना प्रकल्पात रुजू झालो. माझ्या आधी मला वाटतं 2-3 वर्ष प्रकाश कदम झाले, परंतु आम्ही बॅचलर असताना एका रूममध्ये राहत होतो. आता मी मिलिंद चव्हाण यांना बोलतो की आम्ही रूम पार्टनर आहोत. पण खूप वर्ष आम्ही त्याच्यानंतर त्यांचे विवाह झाला. मी रासाटीपासून त्यांचे मोठे बंधू त्यांच्या घरी 2-4 वेळा गेलेलो आहे. 2003ला 4था टप्पा संपल्यानंतर माझी बदली मुंबईला झाली. मी मुंबईला आलो, मी इकडे सेटल झालो. पण प्रकाश कदम रिटायर होईपर्यंत आलोऱ्यात होते. जयभीम साहेब. त्यानंतर आज त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी ही वास्तू घेतली. त्याच्यात त्यांना प्रकृती स्वास्थ्य शुभेच्छा देतो. इथेच थांबतो, जास्त बोलत नाही. आता प्रकाश कदम पण आमचे इमोशनल झालेत. मला पण थोडंसं हे होतं, कारण आम्ही इतक्या एका बेडवरती झोपलेलो आहे. कारण मला आठवतं आहे मी लादीवरती झोपायचो, माझ्याकडे काहीच नव्हतं, एक साधी चटई आणि असा. नंतर मला बोलल्यावर कुठे माझ्याबरोबर, मग आम्ही एका बेडवरती. आणि त्याच्यानंतर मग माझं घर ते पार्ट्या बिर्ट्यासाठी रिकामच असायचं. मग आमचं निवासस्थान यांचंच रूम. आणि अजून मी दुसरी आठवण सांगेन, आलोऱ्यामध्ये 92मध्ये आपणा बाजार ओपन झाला. मला कपडे धुवायला येत नव्हते. ह्या माणसांनी मला पॅन्ट कशी धुवायची, तो शर्ट कसं, कारण हे आधी राहत होते, याला अनुभव होता. मला काहीच नव्हतं. मी मुंबईवरून गेलो, मामांकडे थोडे दिवस होतो. मामांच्या मुली करायच्या. नंतर मी बोललो चला आपण आपलं बघा वेगळं. ह्या ग्रस्तांनी मला शिकवलं. त्यानंतर माझ्याकडे आजही ड्रम आहे. नंतर आम्ही ठरवलं की आम्ही बॅचलर मुलं कशी तुम्हाला माहीत आहे, आलोऱ्यात 2-3 वेळा पाणी येतं, पण आम्ही असू नसू रूमवरती आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा. मग आम्ही बोललो आपण एक आपणा बाजार ओपन झालाय, आपण एक छोटा ड्रम घेऊया. एक 60-70 लिटरचा ड्रम आहे तो. आणि बोललो ज्याचं लग्न आम्ही दोघांनी घेतला 160 रुपयाचा. 92मध्ये आपणा बाजार ओपन केली नाही का, आपणा बाजार ओपन झाल्यावरती. आणि ज्याचं पहिलं लग्न होईल त्यांनी तो इथे ठेवून जायचा. त्यांचं लग्न झाल्यावर पण तो अजूनही माझ्याकडे आहे आणि मी वापरतो. आणि हे मला माझी बायको बोलली हे तुम्ही उल्लेख करा ड्रामाचा, कारण मी बोलतो ना हा प्रकाश कदमांचा आणि आमचा ड्रामा आहे बॅचलरचा बराच वेळा. आणि आता तो मी चिपळूणच्या रूमवरती नेऊन ठेवला. म्हणजे ती बोलली मला का की परत तो वाया परत तिकडेच गेला. म्हणजे आमच्या आलोऱ्यातून बदली चोंडे घाटगर कांजूरमार्ग आमच्या घरी. आता वहिनींचं माहेर आहे तिकडे महाराष्ट्र नगरला. तिथून आम्ही कल्याणला आता फ्लॅट घेतो कल्याण आणि परत चिपळूणला. म्हणजे परत त्याचा प्रवास तिकडेच झालेला. असो मी माझ्या बल्लाळ कुटुंबियांच्या वतीने प्रकाश कदम आणि त्यांच्या कुटुंबियांना परत एकदा शुभेच्छा देतो. इथे संप जय
शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, क्रांतिबा महात्मा फुले, माता भीमाई, माता रमाई यांच्या आचाराला, विचाराला तसेच प्रतिमेस प्रथमतः अभिवादन. आज मुंबईसारख्या ठिकाणी प्रकाश आणि मीना हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत आणि बरेचसे आप्तेष्टांचे संबंध आहेत. या त्यांच्या वास्तुशांती आणि गृहप्रवेशाला उपस्थित असलेले प्रथमतः बल्लाळसाहेब किंवा आमचे सगळे आप्तेष्ट नातेवाईक, आमचे कांबळे साहेब म्हणजे आलोरा प्रकल्पामध्ये अध्यक्ष म्हणून बरेच वर्ष काम केलेले आमचे कांबळे साहेब, तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट नातेवाईक या सर्वांना प्रथमतः माझा सविनय जन्मी. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन कशी प्रगती करता येईल, कसं आपल्या मुलांना उच्च शिक्षित करता येईल याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे प्रकाश आणि मीना यांच्याकडे पाहिलं जातं. कारण नुसतंच त्यांनी आलोरी प्रकल्पामध्ये कामं केली करून नाव न घेता त्यांच्या आता त्यांना वास्तूमध्ये फार आशीर्वाद आहे असंच मला वाटतं. कारण त्यांचं गावी वास्तू आहे, तसंच सतीमध्ये सुद्धा बहुतेक आम्ही उपस्थित होतो त्यांच्या गृहप्रवेशावेळेला. म्हणजे त्यांना आशीर्वाद आहे, वास्तूचा एक आशीर्वाद असणं हे फार महत्त्वाचं असतं. तरच वेगवेगळ्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे त्या वास्तूचं उपभोग घेऊ शकतो असं माझं मत आहे. या दोघांनी एका सामान्य कुटुंबामध्ये राहून सुद्धा एवढं आत्ताच्या घडीला म्हणजे हे जनरेशन पाहता मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आपली वास्तू असावी असं एक प्रत्येकाचं एक हे असतं, स्वतःचं मत असतं किंवा स्वतःला वाटतं प्रत्येकाला की आत्ताचं जनरेशन पाहता फक्त असं कराड सुद्धा असो किंवा काय तिथे असं IT इतकं हे नाही आहे. त्या मानानं मुंबई पुण्यामध्ये आहे आणि याचा सगळा विचार करून त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी मुंबईसारखं क्षेत्र निवडलं हे फार चांगलंच आहे. आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्या दोघांनीही आपल्या मुलांना ज्या ठिकाणी त्यांचा प्रोग्रेस होईल, पुढील भविष्यामध्ये त्यांचा त्यामध्ये फायदा कसा होईल याचा विचार करून या ठिकाणी वास्तू असावी असं त्यांनी मला 2-4 वेळा आमच्या अजून त्या अभरमध्येच आहेतच, त्यांचं कॉलनीमध्ये येणं जाणं असतं आणि ते कायमच राहणार आहे. कारण सती काही जादा लांब नाही आहे, चिपळूण आणि आलोरच्या मध्येच आहे. त्यामुळे त्यांचे आमच्याशी संबंध आमच्याशी म्हणजे फक्त नातेवाईक म्हणून नाही, सामाजिक बंधनातून सुद्धा ते आमच्याशी निगडीत आहेत. आत्ताही आलोरमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी त्यांचं हा सहभाग हा असतोच. मला त्यांच्याबद्दल एक आल्याच आम्ही लिफ्टमधून वर आलो, एक आनंद वाटला की पाटी बघून, पाटीवर नाव प्रतीकचं आहे. म्हणजे त्यांनी आपल्याकडचं सगळं प्रतीककडे सोपवल्याचं दिसलं की आता माझं आम्ही रिटायरमेंटचं लाईफ झालोय, हे झालोय, आता याच्या पुढील जे आयुष्य आहे हे प्रतीकनं जबाबदारीनं, प्रतीक असो ऋषिकेश असो, यांनी जबाबदारीनं करावं हा त्याच्या मागचा हेतू असावा किंवा असेलही. असाच हेतू असतो की जे आता आम्ही केलेलं आहे याच्या पुढील हे प्रतीक ऋषिकेश यांनी हे याच्या पुढं न्यावं अशी ही सद्भावना असणे हे अतिशय चांगलं दिसतं. आणि हेच प्रत्येकाने करायला पाहिजे. आपल्याकडचं माझ्याकडचा जो भाग आहे तो मी मुलांना देताना थोडंसं प्रत्येकाला कमीपणा वाटतो, पण त्यांना तसं जाणवत नाही की त्यांनी बोलतानाही सांगितलं आमच्या आल्यावर आम्हाला भेटल्याशिवाय ते जनरली येत नाहीत परत. त्यावेळेस ते म्हटले आता काय आमचं त्याला एक वास्तू करून द्यायची आणि स्वतः आमचं आहेच इकडे गावी आहे, सतीवर आहे. पण त्यांचं ह्या दोघांनाही प्रतीक असो किंवा ऋषिकेश यांना आयुष्यभर हे आईवडिलांचं मार्गदर्शनच असतं. त्यांना शिकवलं, मोठं केलं, त्याच्या पाठीमागं फार मोठे त्यांचा संघर्ष आहे. कारण एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये 1000-2000 म्हणजे पगारामध्ये सर्व्हिस करून या प्रकारे भविष्यात आपली उन्नती करणं तसं सोपं नाही आहे. कारण
आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून अनुभवलंय. आता बल्लाळ साहेबांचं तर त्यांच्याशी फार मोठं जवळचं मित्र म्हणून संबंध आहे. तसंच आमचं मित्र आप्तेष्ट नातेवाईक याच्या वतीनं सगळ्यांचाच त्यांचा घरोब्याचा संबंध आहे. त्याचे मित्र सुद्धा इथं आलेले आहेत दोघे जण. प्रतीकचे माझा मुलगा हा त्याचा मित्रच आहे. हे सगळं कुटुंब त्याचं आहे. अशाच प्रकारे प्रत्येकाने उन्नती करावी अशी मी भावना व्यक्त करतो. तसेच प्रकाश दाम्पत्यांना तसंच प्रतीक आणि ऋषिकेश यांना ही नवीन वास्तूमध्ये त्यांची पुढील भावी आयुष्य भरभराटीचे उन्नतीचे जावं अशी मी आमच्या आगोरे चव्हाण कुटुंबियातर्फे तसेच माझे जे आप्तेष्ट इथे जमलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो. आज या ठिकाणी गृहप्रवेश वास्तुशांती आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेले आहे आणि आपण खरोखरच आज हा सुवर्ण क्षण असं आपण म्हणलं पाहिजे. कारण प्रकाश कदम साहेब हे आमचं नातं आहे. ते आमचे नैनेश आणि रोहित ज्यावेळी एका कॉलेजमध्ये असताना हा नात्यांचा आणि हा प्रेमांचा आमचा हा सुख आत्मन लाभलेला आहे. खरोखरच प्रकाश पवार साहेबांची दोन रत्न रोहित आणि ऋषिकेश यांनी एक खरोखर आपली एक ओळख करून निर्माण दिली. कारण मुंबईचे धावपळीचं जीवन असताना बरोबर कुठेतरी आपण कामामध्ये असतो आणि संध्याकाळी जर आपण कुठे यायचं असेल तर एक आपल्याला एक घरा पाहिजे, शांती पाहिजे आणि ती आमच्या रोहितने करून दाखवलेली आहे. खरोखरच मी त्यांचे आभार मानतो. आणि आज या ठिकाणी त्यांचं रोहित पवार आपले कदम सर आहेत, त्यांचं कुटुंब आहे, उर्वरित सुखी जीवन भरभराटीत जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या मनात सद्भावना व्यक्त केलेली आहे. कोणी बोलून सद्भावना व्यक्त केली जरी आम्हाला बोलता आलं नाही तरी सुद्धा आम्ही ती सद्भावना आम्ही व्यक्त केलेली आहे. आपल्या सर्वांचं प्रेम या कुटुंबाप्रती आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी मगाशीच सांगितलं की अत्यंत कमी वयामध्ये हे अनाथ पिंडकाच्या आश्रमामध्ये वास्तव्य करत असताना मध्यरात्रीच्या प्रहारी ज्यांनी भगवान बुद्धाची अनेक वर्ष शुश्रूषा केली, भगवान बुद्धाची अनेक वर्ष सेवा केली. मला वाटतं नितांत या ठिकाणी रोहितने तिथं जे मित्र असतील, त्याचे आई वडील असतील, त्याचे नातेवाईक असतील, हे खऱ्या अर्थाने त्याचे कल्याण होतं. आणि म्हणून आज ही तरुण जे समाजामध्ये फार शोकांतिक आहे. आपल्या आमचे तरुण शिकलेले आहेत, आमचे तरुण अतिशय उच्च शिक्षित झालेले आहेत, परंतु कुटुंबामध्ये वडील मुलाकडे बोलत नाही, मुलं आई वडिलांकडे बोलत नाही. हा फार मोठा सध्याच्या घडीला लागलेला एक कलंक असतो की आई वडिलांमध्ये, माता पित्यांमध्ये आणि मुलांमध्ये कुठेतरी हा संघर्ष निर्माण झालेला. आणि हा संघर्ष कधी निर्माण होतो? ज्या वेळेला आई वडील आपल्या मुलांची बाजू समजून घेत नाही किंवा मुलं आपल्या आई वडिलांच्या विरुद्ध वागत असतात, त्यावेळेला संघर्ष होतो. म्हणून आमचे कांबळे साहेब ना, चव्हाण साहेब, त्यांनी मगाशी उदाहरण सांगितलं की वास्तू मध्ये ती आवड निर्माण झाली पाहिजे. त्या वास्तूला आपण आपलंच केलं पाहिजे, तेव्हा ती वास्तू आपल्याला निर्माण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं आहे की घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाच. म्हणजेच काय,
की त्या परिवारामध्ये असणारी जी माणसं आहेत त्या परिवारातल्या माणसाने माणसाची माणसासारखं वागणं, प्रेम जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. वडील मगाशी आमचे साहेबांनी सांगितलं की ते पाठीवरती नाव रोहितचं टाकलेलं आहे, प्रतीक म्हणाले रोहितचं टाकलेलं आहे. म्हणजे हा मनाचा मोठेपणा लागतो की आतापासून आमच्या मुलांना आम्ही मोठा करतोय, ही भावना आम्ही जागृत करतोय. म्हणजे हे वडिलांचं मन इतकं मोठं असलं पाहिजे, उदार भावनेने जा तुला मी करून देऊ, ही भावना मनातून निर्माण झाली पाहिजे. नाहीतर आमचे आई वडील काय करतात, आमच्याकडेच ठेवतात. मुलांना काय द्यायचं मुलांना देऊ उतरत्या वयामध्ये. परंतु हा विश्वास कधी निर्माण होतो, ज्या वेळेला मुलं त्या मार्गावरती असतात त्यावेळेला आई वडील करतात. आई वडील फार हुशार असतात. कोणतेही आई वडील मुलांचं आयुष्यामध्ये कल्याण व्हावं हीच भावना प्रत्येक आई वडिलांची असते. कोणत्याच वडिलांची आईची भावना अशी नसते की माझ्या मुलाचं कल्याण होऊ नये, त्यांनी सद्मार्गात जाऊ नये, अशी कधीच नसते. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा हा शिक्षित असला पाहिजे, उच्च शिक्षित असला पाहिजे आणि चांगल्या मार्गावर असला पाहिजे. आणि त्यावेळेला ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मी विषयाकडे पुन्हा आहे. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा दोन मैत्रीचे प्रकार सांगितले, की एक कल्याण मित्रता आणि दुसरी मैत्री. आणि म्हणून आज मला वाटतं खऱ्या अर्थानं रोहितने कल्याण मित्रता जोपासलेली आहे. आणि म्हणून साधी सुधी गोष्ट नाही आहे. आपण इथून जेव्हा जातो, आज आपण ह्या ग्रहप्रवेशाला आलेलो आहोत. या ग्रहप्रवेशाच्या निमित्तानं तुमच्या मुलांना जाऊन सांगा, तुमच्या नातेवाईकांनी जाऊन सांगा की आयुष्यामध्ये जर संघर्ष करायचा असेल, आयुष्यामध्ये काय कमवायचं असेल तर आजच्या घडीला जिवंत उदाहरण म्हणजे आमचा रोहित असेल. मला वाटतं त्याचं लग्न पण झालेलं नाही आणि ह्या आयुष्यामध्ये येऊन त्यांनी प्रगती केलेली आहे. कारण आम्ही बघा घरामध्ये सगळ्या गोष्टी घेऊ शकतो, परंतु घर घेणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, ती शक्यच नाही आहे. आताच्या ह्या घडीमध्ये घर घेणं ही फार मोठी कसोटीची बाब आहे. आणि ह्या कसोटीच्या सर्व गोष्टींवरती मात करून मला वाटतं खऱ्या अर्थानं रोहितने घेतलेली अतिशय गरुड झेप आहे आणि ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तुम्हा आम्हाला एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही इथून घेऊन जाताना खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन गेलं पाहिजे की मला देखील रोहितसारखं जगता आलं पाहिजे, रोहितसारखं मला वागता आलं पाहिजे. आणि त्याकरता रोहितच्या आई वडिलांच्याकडे देखील आदर्श घेऊन आम्ही गेलो पाहिजे की खऱ्या अर्थानं ह्या यशामध्ये ज्याचे मानकरी असतील, त्याचे वाटेकरी असतील तर रोहितचे आई वडील आहेत. कारण रोहितच्या आई वडिलांनी रोहितवर केलेले जे संस्कार आहेत ते फार महत्वाचे आहेत. आणि रोहितच्या आई वडिलांनी केलेले संस्कार त्याच्यामुळे हा कम्युनिकेशन आपल्यामध्ये असणारा जो सुसंवाद आहे तो केवळ रोहितच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, त्याचं ही फळाची फळश्रुती आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. आम्ही काय केलं पाहिजे, मैत्री जोपासली पाहिजे. आपल्या मुलांचा आपण आदर केला पाहिजे, माता पित्याने आपल्या मुलांचा आदर केला पाहिजे, आई वडिलांनी आपल्या मुलांचा आदर केला पाहिजे, मुलांनी आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे. ही खऱ्या अर्थानं काय आहे, आपल्या आयुष्यातील खऱ्या अर्थानं फळश्रुती आहे. नुसत्या भिंती रंगवून जमत नाही, तर आपलं आंतरिक मन देखील सजवलं पाहिजे, फुलवलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं मैत्रीचा संदेश लोकांपर्यंत जाईल. आज पुन्हा आम्हाला जे मिळालेलं आहे ते कुणामुळे मिळालेलं असेल ते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गाहिले मी गाहिले दिस वाटे वेगळं
सुर जुळले सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले प्रार्थना होती 7 जन्माची भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला पूर्तता झाली सोन पायाने आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे तू एका नजऱ्याने केसात मावने सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले सुर जुळले मन जुळले दृष्ट लागण्या जोगे सारे काल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुके स्वर्गच्या पुढे फिका पडे स्वर्गच्या पुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून आसेन मोठे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून आसेन मोठे
सुखांचे असे रचती स्वर्ग त्यापुढे सीताफळे, स्वर्ग त्यापुढे सीताफळ